स्वतःचा पापी भावना पूर्ण करून मानवदृष्ट घोळ तू ब्रह्म राक्षस म्हणतात मला. हे ब्रह्म राक्षस तुला शोध घ्यात या घराचा लढण्याच्या ठिकाणी राजा सुमानाची भावना म्हणल्यात ज्या परस्त्रीला भावी नंतर भाव नसताना गेला तिच्या जन्म बघाल क्षमा माग त्याला माझ्या राज्याचा दाखवून माझा फक्त एकच उद्देश तिला एक तर माझे करेन आणि त्या काळीला खाऊन टाकेन आणि या माझ्या राज्यात तू आला तर तुझ्या जीवनाचा संपूर्ण सर्व अरे तो दुसऱ्याला मारण मारून म्हणतो तो स्वतः केव्हा गेला सांग कोण कशी म्हणतो ती रात तू खावर नये एवढी गोष्ट पाहून घ्यावी पण सांगतो तुमची वेळ मारते एवढं समजा तुला खराब किती म्हणा बरं झालं पण मी काही यांच्याशी बोलणार नाही मुळीच नाही मी कशाला मुळीच नाही बोलणार मला पण रागणे राहते बरं का पळून गेला होतास ना पुन्हा माघारी आला मेला एकदाचा बरं झालं आमचे परमित्र श्रीमान राजन गवस राहणार मांगेली यांनी माझ्याकडे लाकूडचा 200 रुपयात बसले. आमचे परमित्र श्रीमान राजन गवस यांचे आभारमध्ये रसिक मॅकोडिशन चालतो नाटरसिको नाटरसिकांना एक सुवर्ण संधी. श्रीदेवी सातेरी केळबाई बारापंचांनी देवस्थान मांगेली या देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्त रात्रवडी 12 नंतर महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी मालक
भाई शिर्के यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. लक्षात ठेवा, श्रीदेवी सातेरी केळवा बारापंचायती देवस्थान मांगेली यांचा इथं वार्षिक चतुरोत्सव दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी आणि रात्र त्यानिमित्त ठीक 12 नंतर महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी संचालक भाई शिर्के यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. तरी तमाम नाट्यरसिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. तसंच नटवर नटसम्राट लोकराजा मंत्र वडिलांच्या आठवणीमित्यर्थ आमच्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे हितचिंतक सन्मानित राजन गवस राहणार मांगेली याचकडून माझ्या कलेचा गौरवण्यासाठी कोमल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. राजन गवस यांचे आभार मानतो. तसंच नटरसिको नटवर नटसम्राट लोकराजा मंत्र वडिलांचे परममित्र सन्मानित संजय गवस याचकडूनही माझ्या कलेचा गौरवण्यासाठी कोमल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तसंच माजी सभापती दोडमार्ग सन्माननीय सौभाग्यवती दीपिका मयेकर यांच्याकडूनही कलेचा गौरवण्यासाठी कोमल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसंच शांताराम दळवी यांच्याकडून माझ्या कलेचा गौरवण्यासाठी बोमोल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. सर्व बक्षिसांचे आभार मानतो. आणि नाट्यरसिको जे प्रेम प्रोत्साहन आणि आशीर्वाद नटवर नटसम्राट लोकराजा माझे वडील यांना आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिला. तेच प्रेम प्रोत्साहन आणि आशीर्वाद या त्यांच्या मुलाच्या मागं आणि माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील सर्व कलाकारांच्या पृष्ठभागी राहावा अशी कळकळीची विनंती करतो. जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांनी विनम्र होऊन नटवर नटसम्राट लोकराजा माझे वडील यांच्या चरणास नतमस्तक होऊन कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं या बहुमोल बक्षिसाचा स्वीकार करतो. आमचे स्नेही श्रीमान रामचंद्र राणे यांनी देखील माझ्याकडे गौरव लागून बसले. रामचंद्र राणे तसंच नाट्यरसिको कार्यसम्राट सन्मानित सुरेशभाई दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त हा नाट्य महोत्सव इथे आयोजित करण्यात आला आहे आणि त्याबद्दल उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी आमच्या लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातर्फे सन्मानित दळवी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. पण मी काही यांच्याशी बोलणार नाही, मुळीच नाही. बोट लावतो. बोलू नका. बोलणार नाही. मी नाही बोलणार. खरंच बोलणार नाही. बोलत नाही. अजिबात बोलणार नाही. मग आता बोलतेस कुणासमोर? हे बोलत नाही. मग हे सांगते. एक काम कर, एवढी फुगू नको. का? जास्त फुगू नको. का? तेव्हा तरी फुटून जाशील. फुटले तर फुटले, तुम्हाला काय देतं? आपल्याला कुठलं काय, मला प्रेम आहे तुला बा. हो. हे एवढं जे काही घडलं ना त्याच्या मुलाची कारणीभूत तुम्ही ना. मी हो. मी कसं का? कसं म्हणजे? आणि ते मला यायला मला भंग म्हणून दाखवत आहे. पण हे सुने ना, काय खरं सांगू, स्वर्ग लोकी तुला काहीच कामं नाही. हो. राज करता पण बऱ्याच जबाबदाऱ्या माझ्या मागे आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना मला आजच उशीर झाला. हे रोजचं कारण ठरलेलं आहे. कारण नाही कुणालाही पण मी तुमच्याशी बोलणार नाही. कारण नाही बोलणार. नाही. ठीक आहे. माणसाने आपली चूक मान्य करायला शिकायला. माझी चूक मला मान्य आहे. आपली चूक मान्य? हो मान्य. हो. तुमची चूक तुम्हाला मान्य. एकदा होय म्हणाला ना. हो की नाही? एकदा होय. धरा पाय. पूर्ण धरा. शुद्धीवर हो. या सागराच्या बाजूला पहा, कित्येक घरपणासाठी आले. याच्यातील एका जरी व्यक्तीला पाहिलं ना, जाऊन काय सांगतील? अयोध्याश राजा सुपर्ण एक पुरुष असून एका बाईचे पाय धरतो. म्हणजे माझ्यापेक्षा इथं जर पाहणारे महत्वाचे. एक गोष्ट लक्षात ठेव, सध्या तरी पाहणारेच महत्वाचे. मग निघाले. अरे थांब. तुझ्या प्रवाहाची कल्पना मला आहे, पण आता हे तू काय करायला लागते? याला कारण आहे.
एवढा मोठा स्वर्ग लोकांचा त्याग करून आले. एवढा मोठा विस्तीर्ण स्वर्ग त्या स्वर्गाला त्याग करून या वृद्धभूमीवर दिवे लावायला आली. नाही पण मला सांग स्वर्गाला त्याग करून वृद्धभूमीवर आली. हो. तुमच्या आई बाबांना माहितीये का? नाही हो. त्यांना माहित नाही. नाही. पण त्यांना कळलं गेलं म्हणजे? माझे पाय धरायला लाविले हे चुकलं माझं. तुझी चूक तुला मान्य आहे. चुकून चुकले. नाही तू कशी तू पण चुकलीस. चुकले. मान्य आहे ना? मान्य आहे. सुद्धा बघतो स्वप्नात सुद्धा असा विचार केला. आपण असं केलं तर तुम्ही समजा मी तुमचे पाय धरले. पण तू सुद्धा असं समज मी जाऊ आहे तू म्हणतो स्वर्गाला आणि तुम्हाला काय वाटलं मी खरंच तुमच्यावर रागावले? तू रागवली नव्हती. नाही हो. हे सारं नाटक होतं. नाटक हो. नाटक छान करते. त्याशिवाय प्रेमात मजा नाही. हो आणि आता प्रेमात नाट्य केल्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. पण चिंता करू नका. आणि ते अल्प काळामध्ये स्वर्गाला मी त्या ठिकाणी येऊन तुझा मात्र मी तुझे बघे जेव्हा आणि म्हणूनच तुम्हाला एकच सांगावंसं वाटतंय माझा होशील ना माझा होशील ना माझा होशील ना नको चंद्र तारे फुलांचे
तू नका हे दिव्याला मला आले प्रेमाचे सोळे करायला बस तू संतांपेक्षा मी संतान बरो तुझ्यासाठी कुलांदा तुम्ही पण कुला जन्मायला विचार की कसं परिवर्तन करणारी कशी शस्त्र ज्ञान करा लहान तोंडी मोठा का तिथे प्रथमता मला क्षमा करा पण एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या कर्मी मला हवंय तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुझा बांधील नाही पण गंधर्व कुणासमोर निरुत्तर राहिला नाही म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय काय प्रश्न आहे मग सांगा काय प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे का मुळीच नाही मग तुम्ही विरोध का करताय प्रेम करणं म्हणजे गुन्हा नाही मग पण प्रेम कुणी कुणावर कधी कसं करावं याला काही बंधन आहे आणि ती बंधनं प्रत्येकाला पाळायची आणि ती हिनं न पाळल्यामुळे मी याला विरोध करतोय गंधर्वराज प्रेम हे विधाताला पडलेलं एक लोभस्वाद स्वप्न आहे प्रेमाला रंग नाही प्रेमाला रूप नाही कुणाचंही प्रेम कुणावरही कुठेही आणि कसंही होऊ शकतं पण तुम्ही विरोध का करताय मी एवढ्यासाठीच विरोध करतोय मला सांग हा तुझा जन्म कुठं झाला अयोध्येच्या पुण्यभूमीत अयोध्येच्या पुण्यभूमीत तुझा जन्म झालाय हा त्याच भूमीत एक वचनी एक पाणी एक पत्नी असा रघुत्तम पुरुषोत्तम रामचंद्राला जन्म घेतला त्याचा एकही आदर्श तुझ्या जवळ नाही मग मला सांगा ही तुमची एकूणची एक लाडकी कन्या एवढे दिवस स्वर्गाला का त्याग करून माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी या मृत्या भूमीवर येते मग एवढे दिवस तुम्ही कुठं होता छान प्रश्न विचारलास कारण हा प्रश्न विचारणं तू रास्तयस कारण तू अजून बाप झाला नाही बापाचं दुःख काय असतं ते बापच जाणू शकतो पण तुझ्या प्रश्नाचं उत्तरही मी देतोय एवढे दिवस मी कुठं होतो जगातील प्रत्येक आई बाप मुलगा असो मुली त्यावर चांगले संस्कार करतात आणि संस्कारावर प्रत्येक आई बापाचा विश्वास असतो कारण आपण केलेले संस्कार फुकट जाणार नाही त्यात कुठेतरी हाताच्या बोटावर एवढी पोरं बापाचा विश्वासघात करतात बापाच्या कोरडाला काळ प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मग त्या व्यक्ती स्वातंत्र्य जागे करून तुमच्या कन्याला माझ्यावर आणि मी तुमच्या कन्यावर प्रेम केला काय तुमच्यानंतर तुमच्या तुझ्यावर प्रेम केलाय काय तुला म्हणून विचारतोय तू आताच विचारलास मला एवढे दिवस कुठे होतात पण मला सांग त्याचा राजा हा सत्वचनी असतो एवढ्या दिवस तर माझी मात तुझ्यावर प्रेम करते मग एवढ्या दिवसात एकही दिवस तुला गंधर्वाला की येऊ मला या विश्वासू गंधर्वाला सांगावंच वाटलं नाही गंधर्व तू प्रत्येक गोष्टीला सुयोग्य ठरलेली आहे आणि ती तुम्हाला संधी साधून सगळ्या लोकांच्या ठिकाणी येऊन तुमच्या घरात हरित राजा तुम्हाला आपल्याला जाऊन मागितला या वेळाचं महत्व मला सांगू नका आणि मला ते जाणून घ्यायचं नाही कारण अशा उंबरठ्याच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात आणि उंबरठ्याच्या तारुण्यावर उभी असणारी प्रत्येक मुलं याच वयात चुकतात आणि भरकटत राहतात अरे तू प्रेम करशील खुशालाची तुझ्या आयुष्यभर दुःख मला इकडे वया झाल्यापैकी राजा सुपायला स्वतःचा संयम यातून बळगला काय आणि भविष्यात तुला तो संयम स्वतःला दाखवून ठेवेन आणि त्याच विश्वासाला मी सांगतोय तुला या पोरीचा भाव मधून जिवंत आहे हा जिवंत भाव असेपर्यंत तरी निधान ती माझी पोर नाही ती नाही या पोरीचा एक केसही तुझा मी तरी समजेन तुम्ही एक भाव असून थांबला स्वतःच्या मोठ्या पोरीचा विचार तिने केलेला प्रयत्नाचा विचार जर का तुम्ही स्वतःच्या जीवनात करत असाल तर अशा सापाला टाकतापैकी खेचून मारण्यासाठी साप झाला नाही पण जगातल्या प्रत्येक बापाला हे सांगेल की अशी काही बोलावं त्यांच्या प्रत्येक बापाला सापच व्हायला हवं आणि त्याचा बाप साप झाला नसेल तर बाप सोडण्याचा त्याला विचार नाही कित्येक तुमच्या सारख्या समारीमान होता प्रेमाला जेवढ्या विनंती तेवढ्या विश्वासाला मी तुला सांगतोय हा विश्वास हे शाब्दिक वाक्य तुला म्हणतोय माझ्या प्रयत्नाची पायदारी करून माझ्या बोटावर पाय घेऊन त्या पोरीला जावं लागेल त्यापेक्षा त्या पोरीचा केस
मी प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा विचार करतो आणि नंतर आचरणात आणतो. युद्ध बंद करा महाराजन. युद्ध एवढ्यासाठी बंद केलंय तुम्हाला सगळे ते जगातील प्रत्येक मुला मुलीला कळायला होईल. बापाचा अनादर करून प्रेम केल्याचं प्रायश्चित्त काय भोगावं लागतं हे जगातील सगळ्या मुला मुलीला कळायला मिळून तुम्हाला उभा करा. हा विश्वास गंधर्व एवढा वेळ तो नको त्या शब्दानं मला ताडण करत होता तेव्हा तुझं बंद होतं तेव्हा एका सरळ तुला विचारतो